पंचगंगा घाट अतिक्रमणाच्या विळख्यात, सौंदर्य धोक्यात. कोल्हापूर शहर अतिक्रमण मुक्त करण्याचा ध्यास घेतलेल्या महापालिकेला ऐतिहासिक ठिकाणांवरील वाढत्या अतिक्रमणांकडे लक्ष देण्याची गरज आहे. काही दिवसांपूर्वी रंकाळा, केएसबीपी पार्क इत्यादी परिसरातील अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर आल्यावर महापालिकेने तेथील अतिक्रमणे हटवली. मात्र पंचगंगा घाट परिसरात काही अनधिकृत दुकानगाळे आणि खाऊ गल्ली उभारण्यात आल्याने येथील ऐतिहासिक आणि धार्मिक सौंदर्य धोक्यात आले आहे. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात घाट परिसरात पूजेचे साहित्य विक्री, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि तात्पुरत्या गाळ्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. यामुळे परिसरात कचऱ्याचे प्रमाण वाढून स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनत आहे. स्थानिक नागरिकांकडून या अतिक्रमणाबाबत नाराजी व्यक्त केली जात असून महापालिकेने केवळ शहरातील रस्ते आणि मुख्य भागांपुरतेच नव्हे तर अशा ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांवरही विशेष लक्ष देण्याची मागणी होत आहे. पंचगंगा घाट शहराच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे. गणेशोत्सव व ज्योतिबा यात्रेनिमित्त या घाट परिसरात मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ असते. त्यामुळे येथील मूळ स्वरूप जतन करणे आवश्यक असून वाढत्या अतिक्रमणामुळे त्या सौंदर्याला तडा जात असल्याची भावना व्यक्त होत आहे. महापालिकेने तातडीनं कारवाई करून अतिक्रमण हटवून घाट परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवावा अशी मागणी नागरिकातून जोर धरत आहे. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम